हॅलो स्टुडंट्स, आणि आजच्या आपल्या या नवीन सेक्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. जसं जीवन म्हटलं की संघर्ष आलाच, संकट आली, अडचणी आल्या, तसं मॅथमॅटिक्स म्हटलं त्यामधली हॉट्स क्वेश्चन म्हटलं की त्यामध्ये असणाऱ्या समस्या येणारच. आणि याच समस्यांचं निरसन करण्यासाठी आपण हे नवीन सेक्शन स्टार्ट करतोय, डेली वन हॉट्स. यामध्ये आपण रोज एक हॉट्स क्वेश्चन असा आपण घेणार आहोत आणि तो सॉल्व करणार आहोत. तर स्टार्ट करूयात. आजचा क्वेश्चन आहे, इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल टू 90 डिग्री, BD परपेंडिकुलर AC, DP परपेंडिकुलर टू BC, DQ परपेंडिकुलर AB. Show that area of quadrilateral BPDQ equal to under root AQ into BQ into BP into CP. तर आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपण ट्रायंगल ड्रॉ करूयात. राईट अँगल ट्रायंगल सांगितलाय, मग आपण हा राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला. मग यामध्ये अँगल B हा 90 डिग्री आहे. इथे अँगल B 90 घेऊयात. ट्रायंगल आहे ABC in which BD is perpendicular to AC, BD perpendicular to AC, DP perpendicular to BC, DP perpendicular to BC and DQ perpendicular AB, DQ perpendicular to AB. अशी परपेंडिक्युलर्स आपल्याला दिलेली आहेत आणि हे प्रूव्ह करायचं आहे. तर सुरुवातीला ट्रायंगल विचारात घ्या BDQ, BDC. Here in triangle BDC, angle BDC equal to 90 degree and DP perpendicular to BC. It is given. ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. मग असं असेल तर आपण यामध्ये जॉमेट्रिक मीन थेरम यूज करू शकतो. देअरफॉर बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन we can write dp square equal to bp into pc, bp into pc. Now take square root on both sides, then we get dp is equal to under root bp into pc. Number 1. Similarly, in triangle ADB, now in triangle ADB, here angle ADB is right angle. Angle ADB is equal to 90 degree and DQ is perpendicular to AB. Given again by geometric mean theorem, by theorem of geometric mean, we get dq square equal to aq into qb, right? Again take square root on both sides, then we get dq is equal to under root aq into qb. Number 2. Okay, in first dp equal to under root bp into pc and in second dq equal to under root aq into qb. Now in quadrilateral bpdq, here in quadrilateral bpdq, in this quadrilateral angle q equal to angle b is equal to angle p and that is equal to 90 degree. Because there are three perpendiculars, therefore remaining angle QDP is also 90 degree. Reason, remaining angle of quadrilateral. Now in this quadrilateral all angles are right angles, therefore it is rectangle. Therefore
quadrilateral BPDQ is a rectangle. We know area of rectangle is equal to length into breadth. Area of a rectangle is equal to length into breadth, right? Therefore, area of quadrilateral, that is rectangle, BPDQ is equal to, now take length as dq and breadth dp. So dq into dp, dq into dp. Now dq means under root aq into qb, that is equal to under root aq into qb into dp. dp means under root bp into pc, bp into pc, and that is equal to under root aq into qb into bp into pc, and hence prove aq into bq into bp into cp. ओके, पुन्हा एकदा मी शॉर्ट मध्ये रिवाइज करतोय. हियर ट्रायंगल एबीसी इज गिवन, इट इज राईट अँगल ट्रायंगल. आपल्याला जो ट्रायंगल दिलेला आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये परपेंडिक्युलर्स दिलेली आहेत. बीडी परपेंडिक्युलर एसी, डीपी परपेंडिक्युलर बीसी, डीक्यू परपेंडिक्युलर टू एबी, अशी तीन परपेंडिक्युलर्स आपल्याला दिलेली आहेत. मग परपेंडिक्युलर असेल त्यामुळे दोन राईट अँगल ट्रायंगल झालीमध्ये. मग त्या दोन राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण दोन वेळेस जॉमेट्रिक मीन थेरम यूज करतोय. तर या बीडीसी ट्रायंगल मध्ये राईट अँगलच्या व्हर्टेक्स मधनं डीपी परपेंडिक्युलर आहे. आपल्याला माहित आहे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन यानुसार डीपी स्क्वेअर इक्वल टू बीपी इंटू पीसी हे मिळतं. मग दोन्ही साईडला रूट घेऊन डीपी इज इक्वल टू रूट बीपी इंटू पीसी हे मिळालं. त्याच वेळेनं आपण ट्रायंगल एडीबी घेतलाय. यामध्ये एडीबी राईट अँगल आहे आणि या राईट अँगलच्या व्हर्टेक्स मधनं डीक्यू परपेंडिक्युलर एबी आहे. मग तिथे आपण जॉमेट्रिक मीन हा थेरम यूज केला. त्यानुसार डीक्यू स्क्वेअर इक्वल टू एक्यू इंटू क्यूबी हे मिळालं. मग पुन्हा रूट घेतलं, डीक्यू इक्वल टू अंडर रूट एक्यू इंटू क्यूबी मिळालं. दोन व्हॅल्यूज आपण मिळवल्या डीपी डीक्यू. त्यानंतर आपण क्वाड्रिलॅटरल बीपी डीक्यू याकडे गेलो. यामध्ये तीन अँगल्स 90 डिग्रीचे आहेत. मग रिमेनिंग अँगल 90 चा असणार आहे. वी नो सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360, इन विच सम ऑफ these three equal to 270, 90 plus 90 plus 90. मग रिमेनिंग काय असणार आहे 360 minus 270, 90. Means all angles are right angles, therefore it is rectangle. Therefore quadrilateral BPDQ is rectangle. Now area of rectangle is equal to length into breadth, therefore area of rectangle BPDQ is equal to DQ into DP. Then substituting values of DQ and DP, we get under root AQ into QB into under root BP into PC. That is under root AQ into QB into BP into PC and hence proof. तर पहा आज आपण एक हॉट्स क्वेश्चन हा आपण घेतलाय. असंच आपण रोज एक हॉट्स क्वेश्चन घेणार आहोत. ओके, तर पुन्हा एकदा पुढच्या लेक्चर मध्ये पुढचा एक नवीन हॉट्स क्वेश्चन घेऊन भेटूयात. ओके, थँक्यू.